आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जन, हे घे, आजपासून तू यात वेलनेस जर्नल लिहायचं। वेलनेस जर्नल म्हणजे? वेलनेस जर्नल ही कन्सेप्ट आम्हाला कॉलेजमध्ये सांगितली होती। वेलनेस जर्नल म्हणजे ह्यात तुझ्या मनात दिवसभरात काय काय विचार येतात, कुठल्या गोष्टी तुला जास्त त्रास देतात किंवा कुठल्या गोष्टी तुझ्या मनात घर करून बसल्यात, त्या सगळ्या ह्यात लिहायच्या। तुला माहिती याने काय होतं? मन अगदी शांत आणि स्टेबल होत। खूप छान आहे कॉन्सेप्ट, आवडली मला। No cheating. Done. छान आहे का आयडिया? मला खूप आवडली। हो ना, मला पण खूप आवडली। बरं बघू तू काय लिहिलंयस ते? नाही जानू, काय रूल आहे आपला? वेलनेस जर्नल कोणाचंही कोणी वाचू नये। हे विश्वा, असं काय करतोस? माझ्यापासून काय लपवायचं? दाखव बघू। नाही अजिबात नाही। ठीक आहे, तू जरी मला तुझं वेलनेस जर्नल वाचायला देणार नसशील ना, तरी मी तुला माझं जर्नल देणार आहे। धर, वाच। का? कारण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस। वाच ना नक्की। अरे हो, वाच। ओके। मला गाण्यात माझं करिअर करायचंय। मला प्लेबॅक सिंगर व्हायचंय। इंटरेस्टिंग। लग्नानंतर पण माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट करा। माझं फ्रीडम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। सासरी गेल्यावर त्यात कुठलाही बदल होऊ नये। माझं कुटुंब माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि माझ्या नवऱ्याने माझ्या फॅमिली सोबतची अटॅचमेंट कधीच तोडू नये। तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील जा। तथास्तु। एक मिनिट, हे बरं, मला स्वतःचं जर्नल वाचायला देत नाहीयेस आणि म्हणे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। तथास्तु। नसतं जानू, काही गोष्टी पर्सनल असतात। ओके, पर्सनल असतात का? ठेव तुझ्या पर्सनल गोष्टी तुझ्याकडे, चालले मी। अगं जानू, आय लव्ह यू। माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत। तुला तुझ्या फॅमिलीचं प्रेम आयुष्यभर मिळते आणि तुझ्या फ्रीडमवर कधीही कुठलंही रिस्ट्रिक्शन येऊ। काय माहित ह्या भावना मी कधी आणि कशा सांगणार। जानू, कुठे हरवलीस? अरे काही नाही, तू तुझा वेळ घे आणि यात लिह। तोपर्यंत मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवून आणते। जान्हवीला माझ्या पास्ट बद्दल सगळं कळलंय हे मला अजिबात आवडलेलं नाही। तिने माझ्या आयुष्यावरचा मागितलेला ताबा मला आवडला नाही। वेंकी वेंकी वेंकीला त्याच्या आणि माझ्या मैत्रीबद्दल
सगळं आठवलंय. त्याचं काहीतरी करावं लागेल. जान्हवीचं तिच्या फॅमिली सोबतच बॉन्डिंग मला खुपतं. जान्हवीला माझ्या पास्ट बद्दल सगळं कळलंय हे मला आवडलेलं नाहीये. तिने माझ्या आयुष्यावरचा ताबा मागितलेला मला आवडला नाही. वेंकीला त्याच्या आणि माझ्या मैत्रीबद्दल सगळं आठवलंय. त्याचं काहीतरी करावं लागेल. जान्हवीचं तिच्या फॅमिली सोबतचं बॉन्डिंग मला खुपतं. बाबांचा व्हिडिओ कॉल. हाय ताई. जानू तू? आई, आज मला आणि जानूला एकत्र व्हिडिओ कॉल केलास? काही खास आहे का? अगं हो, म्हणजे थोडं बोलायचं होतं तुम्हा दोघींशी. वेळ आहे का तुमच्याकडे? चालेल ना? आई अगं, तुझ्यासाठी आमच्याकडे वेळच वेळ आहे. तू बोल बिनधास्त. काय झालं आई? भावना, जान्हवी, मग तुम्हा दोघींना विचारायचं होतं की उद्या रक्षाबंधन आहे ना, तर म्हटलं एकदा तुम्हा दोघींना फोन करून बघूया. आई, तू काही लपवतेस का? तिकडे काही झालंय का? म्हणजे आई, आपण उद्या रक्षाबंधन करायचंय ना? अगं नाही, करायचंय ना, रक्षाबंधन तर करायचंय. मी असं म्हणत होते की रक्षाबंधन आहे तर हॅलो आई, आई तुझा आवाज कट झाला. नाही आहे ना, आहे. मी असं म्हणत होते की हे रक्षाबंधन म्हणजे यावर्षी तुमच्या घरी करूया का? हो, म्हणजे तसं तर चालेल, पण आई मला सांग, आपल्या घरी का नको? काय झालंय आई? नक्की काय झालंय सांग बरं मला. अगं नाही, इथे काय होणार, इथे सगळं ठीक आहे. माझ्या मनात विचार आला कारण त्या निमित्ताने सासूबाई जरा घराबाहेर पडतात ना, आणि माझ्या मागे पण आता या घरात काही कामाचा फार व्याप नाही ना, म्हणून म्हटलं तुमच्या घरी आलो असतो. म्हणजे असं काही तुम्ही विचारून बघा. म्हणजे भावना, तू तुझ्या घरी विचारून बघ, आणि जान्हवी तू जयंतरावांना विचारून बघ की राखी तुमच्या घरी गेली तर चालेल का? बरं, ठीक आहे आई, चालेल. ठीक आहे, मग कळवा हा तुम्ही मला. हा, लक्ष्मी निवास